नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, 2 एकरमध्ये शेती 2 एकर शेतीमध्ये ही मका होती. मका 4 टायले मका झालेले आहे मित्रांनो. आणि मकाला जर खर्च आणि त्याचं उत्पन्न याचं जर ताळमेळ बसवला तर शेतकऱ्यांना एकही रुपया शिल्लक राहत नाही मित्रांनो. तर हे आणि या मकाला आता आम्ही मार्केटला एकदम झिरो मका 11 हवा लागली फक्त, याची आर्द्रता आहे ना 11 लागली फक्त, आणि तरी याला 1400 रुपये प्रति क्विंटलने भाव देतात. आणि जर असा जर भाव भेटत राहिला शेतकऱ्यांना काय शिल्लक राहणार तुम्हाला. तर मी आता खर्च ताळमेळ सांगतो. याला 4000 रुपये नांगरणीला खर्च झाला होता, 2000 रुपये मोगडणीला खर्च, त्याच्यानंतर पेरणीसाठी पेरणी, त्याच्यानंतर फवारणी, आणि त्याच्यानंतर परत काढणीसाठी जवळजवळ 8 दिवस लेबर काम करीत होतं. त्याच्यानंतर काटणी झाली याची, आणि काटणीनंतर 4 दिवसानंतर वाळवत ठेवलं इथं. वाळल्यानंतर याचं वजन परत कमी होतं. याच्यानंतर डुकरांनी त्रास दिला होता. याच्यामध्ये रान जनावरं पण भरपूर आहेत, हरणं पण आहेत. आणि एवढ्या तापातून पाऊसमध्ये आला होता. एवढं झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संघर्ष करत इथपर्यंत शेतकरी आला आणि वरून 1400 रुपये भाव भेटतोय. आणि याला जबाबदार कोणी नेमकी? ते आपण जबाबदार आहेत. आपण जागृत राहत नाही. टायमाला आपण 500 रुपयाद्वारे विकलं जातात, ते आपण याला जबाबदार आहेत. तुम्ही पाहू शकता आतापर्यंत ह्या मकाला 1.5 लाख रुपये खर्च झाला, 1 ते 1.5 लाख रुपये. आणि याच्यामध्ये प्रॉफिट तिथं होणारच नाही, पण झालेला खर्च जर आला ते पण आपण आभार आहोत. या इकडे 2 मिनिटं आपण त्यांच्यासोबत बोलूया. नमस्कार, तुमची काय अपेक्षा, कितीपर्यंत भाव पाहिजे? मकाला कमीत कमी 3000 रुपयाचा भाव पाहिजे. 3000. हां, तर 3000 रुपये भाव आहे. 3000 रुपये जर भाव गेलं तर याच्यात काहीतरी 10-5 रुपये राहतील. बरोबर. नाही तर काही आणि ती किती दिवसापर्यंत 1400 रुपये क्विंटल आपली मका मागायची ना. काय करू? आणि 3 किलो बियाची पिशवी 2200 रुपयाला. पाय एक 1846 गोणी 2200 रुपयाला 45 किलो. आणि आपलं मात्र 100 किलो 1400 रुपयाला. तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांना डायरेक्ट दिवसा ढवळ्या लूट चालू आहे. शेतकऱ्यांनी 1400 रुपयामध्ये 1ही रुपया शिल्लक राहत नाही. 1400 रुपये भावामध्ये तर तिथं मका बघा, एवढी सोन्यासारखी मका आहे मित्रांनो, तरी सुद्धा 1400 रुपये भावाने विकली जाते. तर सरकारला माझी विनंती आहे की मकाला कमीत कमी 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी विनंती आहे. आणि जरी एखाद्या शेतकऱ्याने फेडरेशनवर नोंदणी केली तर ती लवकरात लवकर आपण फेडरेशनवर नोंद जरी केली तरी पण 3-3 महिने 2-2 महिने वेटिंगवर थांबावं लागतं. शेतकऱ्यांकडे एवढं स्टोरेज नसतंय. त्याला पाऊस वारा ऊन वारा यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो नंतर. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद.